कसे आहात सगळे? मी आज लाईव्ह येणार होते. 7 वाजताचा टायमिंग होता. परंतु काही अ, गोष्टींमुळे मला 7 वाजता लाईव्ह यायला जमलं नाही. पण मी 7:30 वाजता लाईव्ह आले होते आणि बरेच जॉईन झाले. काहींना जॉईन होता आलं नाही. त्याच्यामुळे मग मी लाईव्ह स्किप केलं आणि म्हटलं की आता आपला आजचा होपोनोपोनोचा 15वा दिवस आहे, तर त्याचा व्हिडिओ पहिला आपल्याला दिला पाहिजे. तर मी जसं सगळ्यांना माहिती आहे की काही पुण्यातल्या एरियामध्ये पाऊस झाला आणि निवडणुकीचा काळ आहे, तर भरपूर ठिकाणी ट्रॅफिक जाम आहे किंवा काही ठिकाणी नेट पण स्लो केलेलं आहे. तर अशा पद्धतीमुळे मला नाही येता आलं 7 वाजता लाईव्ह. पण हरकत नाही, आता लाईव्ह तुमच्याशी बोलणं होतच राहील इथून पुढेही. पण सगळ्यात आधी ज्यांनी ज्यांनी कोणी माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. याच्या आधीचेही व्हिडिओ बघा आणि आमच्या इथून पुढच्या होपोनोपोनोचे 30 डेज चॅलेंज या जर्नीमध्ये सोबत राहा. आज आपला 15वा दिवस आहे होपोनोपोनोचा. तर आजचा स्पेशल टॉपिक आहे. आजच्या टॉपिकमध्ये आपण तुमची सगळी जी कोर्टाची कामं आहेत, कोर्टाचे निकाल, ते तुमच्या बाजूने कसे लागतील किंवा तुम्ही ते तुमच्या बाजूने कसे करून घेता होपोनोपोनो प्रेयरद्वारे, किंवा त्याबाबतचे जे काही मार्ग तुमचे ब्लॉक झालेले आहेत ते कसे खुले करतात, या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. सांगायला मला अत्यंत आनंद होतोय की माझे काही असे क्लायंट आहेत की ज्यांनी त्यांचे जे निकाल एवढ्या वर्ष प्रलंबित होते, म्हणजे बोर्डावर केससुद्धा आलेली नाही, पण होपोनोपोनो प्रार्थना पूर्ण घरात त्यांचे जे कोणी आहेत, नवरा बायको असतील, सासू सासरे असतील, तर सगळ्यांनी मिळून जेव्हा प्रार्थना केली त्यावेळेस त्यांची किमान केस बोर्डावर आली. त्यांना चांगले वकील भेटले आणि काही काही लोकांचे तर आता 4-5 हिअरिंगसुद्धा झालेले आहेत. म्हणजे असे सुद्धा क्लायंट आपल्याकडे आहेत. तर सांगायचा मुद्दा असा की आपण होपोनोपोनोद्वारे प्रत्येक गोष्ट आपल्या बाजूने करू शकतो. मग ते रिलेशनशिप असेल, आपलं फिजिकल इम्प्रूव्हमेंट असेल, मेंटल हेल्थ असेल, तुमची फायनान्शियल प्रॉब्लेम असेल, एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्ट आपण आपल्या बाजूने करू शकतो. फक्त गरज आहे ती तुमच्या विश्वासाची आणि सातत्याची. तुम्ही जेव्हा विश्वासाने सातत्याने प्रत्येक गोष्ट करताल तेव्हा यश तुमच्या हातात आहे. हे लक्षात म्हणजे पक्क फिट करा. तुम्ही ती म्हण ऐकलेली असेल की तुम्ही एखाद्या गोष्टीला खूप मनापासून मिळवण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण ब्रह्मांड, पूरी कायनात जुट जाती है वो तुमको दिलाने में, म्हणजे अशी एक म्हण आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. तर तसंच आहे ते. तुम्ही किती आत्मीयतेने ती गोष्ट मागताय, किती आत्मीयतेने ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करताय, किती विश्वासाने सगळ्या गोष्टी करताय, याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. बरं, आता मेन मुद्द्यावर येऊया. तुमची जी काही कोर्टाची कागदं असतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला नोटीस आलेली असेल, कुणाला नोटीस पाठवलेली असेल, काही तुमच्या ऑर्डर्स निघालेल्या असतील कोर्टाकडून, तर त्या सगळ्या घ्यायच्या आणि एका पेजवर लिहायचं की कुठली केस आहे, कोणाविरुद्ध आहे, कोणी कुणाविरुद्ध केलेली आहे, त्याच्यावर कुठले कुठले ऑर्डर निघालेले आहेत, त्या तारखा सगळ्या लिहायच्या. तुम्हाला त्याच्यातनं काय अपेक्षित आहे, ठीक आहे, की रिझल्ट तुमच्या बाजूने लागावा किंवा समोरच्या व्यक्तीला ती गोष्ट मिळू नये, समोरच्या व्यक्तीला शिक्षा व्हावी, जे काय असेल ते, जे तुम्हाला तुमच्या मनात आहे तुमच्या केसबाबत, ते एका पेजवर लिहायचं. टाईमलाईन लिहा की किती दिवसामध्ये तुम्हाला हे सगळं पाहिजे, कारण की आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कोर्टाला सुट्ट्या आधीमध्ये असतात. आत्ता मेमध्ये सुद्धा सुट्ट्या लागतील. त्याच्या आधी तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे असतील तर तुम्हाला ते खूप सातत्याने, खूप नीतिनियमाने सगळ्या गोष्टी करणंच करणं आहे. तर काय करायचं की एका पेजवर तुम्ही ते सगळं लिहिलं की आत्ता काय काय, कुठल्या कुठल्या स्टेजला कुठली कुठली केस आहे आणि तुम्हाला काय पाहिजे आहे त्यातनं, ठीक आहे. तर हे लिहिल्यानंतर नेहमीप्रमाणे तुम्हाला बसायला जागा, 10 मिनिटासाठी स्वतःला वेळ. हे करत असताना तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरला पण इन्व्हॉल्व करू शकता, कारण की जेवढ्या एकजुटीने तुम्ही या सगळ्या गोष्टी करताल त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त पॉझिटिव्ह होईल. बरं, हे करत असताना त्या केसचा निकाल तुमच्या बाजूनेच लागलेला आहे असं गृहीत धरून तो आनंद उत्पन्न करून त्या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत, त्या ज्या भावनेत, त्या विश्वापर्यंत पोहोचवायच्या आहेत, ठीक आहे. आता हे करत असताना विश्वाला सगळ्यात आधी थँक्यू बोलायचं की हे विश्वा, थँक्यू की हा रिझल्ट
जो काही कोर्टाचा निकाल आहे तो माझ्या बाजूने लाभलेला आहेस. मला यात सक्सेस मिळालेला आहे. मला पाहिजे तसा कोर्टाचा निकाल झालेला आहे. मी खूप आनंदी आहे की मला वेळेत सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. मी पुन्हा एकदा तुझे आभार मानतो विश्वा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हे झाल्यानंतर तुम्हाला 21 वेळा होपोनोपोनो करायचं आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आणि तो एवढ्या आनंदाने तुम्हाला ते होपोनोपोनो प्रार्थना म्हणायची आहे की जणू काही तुम्हाला आज आत्ता या क्षणी तुमचा कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूने लागलेला आहे. तुम्ही विचार करा काय तो आनंद असेल, किती तो आनंद असेल आणि काय लेवलचं सेलिब्रेशन असेल तुमच्या घरात. ते सगळं फील करा आणि ते फील करून झाल्यावर ते फील करत असताना युनिव्हर्सला थँक्यू बोला आणि होपोनोपोनो प्रार्थना म्हणा. सलग 30 दिवस करा. आणि अजून एक ह्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट ॲड करू शकता की तुमची जी केस आहे त्या केसबाबत एखादा व्हाईट पेपर आहे तो घेऊन कुठल्या कोर्टमध्ये आहे, कुठल्या वकिलांकडे ती केस दिलेली आहे, त्याचे किती डेट झालेले आहेत हे सगळे एका पेजवर लिहा आणि त्याच्या खाली अंतिम की निकाल माझ्या बाजूने लागलेला आहे हे लिहा आणि ते अशा ठिकाणी लावा की जिथे तुम्ही रोज येता जाता बघू शकता, बोलू शकता. तुमच्या घरातले येता जाता बघू शकतात, बोलू शकतात. हे करा. कारण की तुम्ही सतत, सतत तीच गोष्ट रिपीट करताल, तीच गोष्ट बोलतात, तीच गोष्ट तुमच्या डोक्यात असेल, तर ती गोष्ट पटकन ती फ्रिक्वेन्सी तयार होऊन ती युनिव्हर्सपर्यंत पोहोचेल. हे करून बघा. 30 दिवस करा. ज्यांना आता जे हा व्हिडिओ बघत असतील, ज्यांना रिझल्ट असा आपल्या बाजूने करायचा आहे किंवा त्याचे मार्ग मोकळे करायचे आहेत, तर त्यांनी हे ट्रिक करून बघा आणि मग पहा, मला सांगा कमेंटमध्ये की कुणाकुणाला कोर्ट केसमध्ये ह्या गोष्टीचा, ह्या ट्रिकचा फायदा झाला आहे. तुम्ही गुगलवर खूप सारे किंवा यूट्यूबवर खूप सारे असे व्हिडिओ बघितलेले असतील किंवा बघतालही. पण ही जी रेमेडी मी तुम्हाला आत्ता सांगितलेली आहे होपोनोपोनो प्रार्थनेची, तर ती सगळ्यात टॉपला आहे जिथे या सगळ्या गोष्टी अचीव करू शकतो. तुम्ही सर्च करू शकता. याचा 100% फायदा होतो. खूप लोकांना झाला आहे, खूप लोकांना. मी तुम्हाला सांगते, मी माझी प्रत्येक गोष्ट मला जी काय हवी आहे, जे काही मला अचीव करायचं आहे, मी ते होपोनोपोनो प्रार्थनेद्वारे माझं 369 टेक्निक, माझी पिलो टेक्निक, म्हणजे ज्या काही मॅनिफेस्टेशनच्या आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक आहेत त्या सगळ्या वापरून मी ते सगळं अचीव करते आहे. डेफिनेटली याचा फायदा जसा मला झाला आहे त्याचा फायदा तसाच तुम्हाला देखील होईल. तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका की कोणाकोणाला याचा फायदा झाला आहे. पुन्हा एकदा सांगते, ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी ताबडतोब सबस्क्राईब करा आणि ज्यांना ह्या व्हिडिओची गरज आहे त्यांना हा शेअर करा. त्यांचा फायदा होईल. भेटूयात लवकरच. व्हिडिओद्वारे तर भेटतोय, लाईव्हसुद्धा भेटूयात. तोपर्यंत काळजी घ्या.